नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसानंतर आपल्याला व्हिडिओ येतो. तर माफ करा, कारण अजून मला काही इतकं मॅनेज होत नाही सगळं व्हिडिओ वगैरे काढणं. पण तरी माझा प्रयत्न असतो 2 दिवसातून तरी व्हिडिओ पडावी. आज असंच काम आवरता आपल्या डोक्यात खूप सगळे विचार चालू असतात. तर असंच साफसफाई चालू असताना एक पुस्तक मिळालं आणि त्यात सुविचार दिसला की संधीची वाट पाहणं सोड. आणि खरोखरच कुठलंही मोटिवेशन नसताना फक्त स्वतःच्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टीबद्दल विचार करायला लागले. आणि मग खरंच लक्षात आलं की खरंच आपण गृहिणींना नेहमी संधीची वाट बघतो, पण संधी कधी येत नसते तर ती आणायची असते. कारण गृहिणींना आयुष्यभर संधीची वाट बघत बसतो. हे झालं की करू, ते झालं की सुरुवात करू, पण तो दिवस कधी आपल्या आयुष्यात येतच नाही. आणि या जगात खरंच सेल्फ मोटिवेशनशिवाय दुसरं कुठलंच मोटिवेशन नाही असं मला वाटलं. आणि हा आवाज आपल्याला कोणी सांगत नाही, तर हा आवाज आपल्या आतूनच आला पाहिजे स्वतःलाच. कारण गृहिणी म्हटलं की तिला घरात बोलूच दिलं जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर हेच, इथूनच सुरुवात होते. का तर तिला घरातच असते, तिला काही कळत नाही. कारण तिला बोलता येत नाही जास्त, आणि तू काही करू शकत नाही असं बोलूनच तिचा आत्मविश्वास घालवला जातो. आणि मग तिला पण वाटायला लागतं की अरे खरंच आपण वेडे आहोत का, आपल्याला खरंच काही कळत नाही. आणि इथंच मग आपण कमी पडतो. आणि कारण आपल्याला आपण स्पष्ट कधी घरातल्यांशी बोलायची हिंमतच केलेली नसते. आतून तर खूप वाटत असतं, पण आपल्याला ती सवय लावून दिलेली असते की नाही, तू काही करू शकत नाही. आणि मग आपल्यालाही तेच वाटायला लागतं. जसं की तू काही करू शकत नाही, तू केलंही तू काहीतरी लोक तुला हसतील किंवा नावं ठेवतील, असं सारखं बोलून आपल्याला सगळ्यात आधी तर घाबरवलंच जातं. आणि मग आपल्या कितीतरी मैत्रिणीसुद्धा या निगेटिव्हिटीमध्ये जाऊन मानसिक रुग्णसुद्धा झालेल्या असतील. कारण बऱ्याचशा घरामध्ये तर असंच वातावरण असतं. आणि आपण कधी हा विचार करत नाही की संधीची वाट बघणं सोडायची आणि आपलं स्टँड आपण स्वतः घ्यायला शिकायचा आणि संधी आपण स्वतः आणायची. कारण जेव्हा घरात आपण एखादा स्वयंपाक म्हणा, रांगोळी, स्वच्छता, पूजापाठ, नेटकेपणा हे सगळं करतो त्यातल्या एखाद्या गोष्टीचं खूप कौतुक केलं जातं. आणि मग आपल्याला ती व्यक्ती आपण खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो ती व्यक्ती. कारण का तर तिने आपल्या कामाचं कौतुक केलं म्हणून. आणि आता इथून पुढे स्वतःलाच विचारत जा की बस कर आता. आणि स्वतः एखादी गोष्ट जर अशी झेपत नसेल तर नाही पण म्हणायला शिका. कारण आता आपण सुद्धा 40+ आहोत असं समजून चला. आणि जसं घरात इतरांबाबतीत आपण दयाळूपणा दाखवत असतो तसंच स्वतः बाबतीत पण दाखवत जा. कारण आपल्याला गृहिणी म्हणून फारसं आपल्याला कडे लक्ष दिलं जात नसतं. कारण आसपास जेव्हा बायका जॉब वगैरे करतात बघा, त्यांचं खूप कौतुक केलं जातं. कारण त्या पैसे कमावतात. आणि जसा घरात आपण खूप आत्तापर्यंत त्रास करून घेतलेला असतो थोडासा कमी करा. आणि फक्त जास्त तर नाही, पण स्वतःबद्दल 1% तरी विचार करा. आणि आज जायचं होतं आपल्याला स्वयंभू महादेव निजामेश्वरला, संगमनेरजवळ आहे ते. तर आम्ही नेहमी जातो आणि आज तिथे देवदर्शनाला गेलो. आणि त्यानंतर बाहेर खूप सुंदर असा चंद्र पडलेला होता, चंद्राचा उजेड. मग म्हटलं चला एक शूट घ्यावं. आणि हे जे आहे आमच्या कॉलनीतलं वातावरण, आणि बघू शकता हा सुंदर चंद्र दिसतो. आणि मैत्रिणींनो, प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.